Hello students. So on continuation with yesterday lecture, today we are discussing nomenclature rules of an heterocyclic compound. काल आपण जिथे थांबलो तिथून पुढे थोडंसं आपण आज काय करतोय पुढचे रूल्स बघतोय नॉमेनक्लेचरचे हेटेरोसायक्लिक कंपाऊंडच्या बाबतीचे. त्याच्या आधी थोडीशी रिव्हिजन हेटेरोसायक्लिक कंपाऊंडच्या बद्दलची जे आतापर्यंत आपण बघितलेलं. हेटेरोसायक्लिक कंपाऊंड म्हणजे काय सांगितले आहे? These are cyclic compound or closure chain compounds in which one of an carbon atom is substituted by heteroatom. त्याच्या नावात आहे हेटेरो म्हणजे मी काय सांगितलेलं आहे लेक्चरला परवा दिवशी कालच्या लेक्चरला परत सांगितलेलं आहे परवा लेक्चरला दिलेलं आहे की हेटेरो म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये की हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्स मधला हेटेरो आणि सायक्लिक असे दोन त्याचे आपण डिवायडेशन जर केलं तर हेटेरो म्हणजे काय डिफरंट ॲटम. आता डिफरंट ॲटम का सायक्लिक स्ट्रक्चरमध्ये आपला जर आपण बेन्झीन बघितलं तर त्याच्यामध्ये काय असतात 6 कार्बन असतात आणि तेवढेच त्याच्यामध्ये हायड्रोजनची संख्या असते. इथं तसं नसतं. त्याच्यामधला एक किंवा दोन त्याच्यामधले जे काही कार्बन ॲटम आहेत ते सबस्टिट्यूट होतात कशाने तुमच्या वेगवेगळ्या ॲटम. म्हणजे ॲटम्स कुठले तर नायट्रोजन, ऑक्सिजन अँड सल्फर हे आहेत. फॉस्फरस पण आहे पण तुम्हाला आता ते स्टडीला नाही. पण तुम्हाला बेसिकली 3 हेटेरो ॲटम्स आहेत स्टडीला. त्याच्यामधला पहिला आहे नायट्रोजन, दुसरा आहे ऑक्सिजन आणि तिसरा आहे त्याच्यामधला सल्फर. ठीक आहे, हे चाललेलं आहे. त्याच्यानंतर आपण नंबरिंग बघितलेलं. नंबरिंगला सुरुवात केली होती नॉमेनक्लेचर सिस्टीमला सुरुवात केली. त्याच्यामध्ये असं सांगितलेलं होतं पहिला रूल होता तर तो नंबरिंग शुड बी स्टार्टेड विथ अन हेटेरो ॲटम. तुमच्या कंपाऊंडमध्ये जो काही हेटेरो ॲटम प्रेझेंट असेल त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे त्याच्यामध्ये तर तो हेटेरो ॲटम जे काय आहे त्याच्यामध्ये तो हेटेरो ॲटम पासून तुमचं नंबरिंग जे आहे ते स्टार्ट करायचं. नंबरिंग in the heterocyclic compound numbering should be started with an hetero atom. If second point आहे then least possible number. least possible number मध्ये काय होतं आपल्याला त्याच्यामध्ये काय सांगितलेलं होतं least possible numbering मध्ये तर if any substituent attach to that heterocyclic ring system then that substituent should bear the least possible number. If one substituent is attached then you should give the numbering as per the least possible number. The next alphabetical order. Rule number 3 alphabetical order. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर हे जे काय तुमचे बाबा सबस्टिट्यूट अटॅच आहेत एक असेल तर तो काही इश्यू नाही. जर एकापेक्षा जास्त असतील समजा 2 आहेत किंवा 3 असतील त्याच्यामध्ये तर या कंडिशनमध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे तर जेवढे काही सबस्टिट्यूट त्याला अटॅच आहेत त्या प्रत्येकाला काय यायला पाहिजे त्याच्यामध्ये कमीत कमी नंबर यायलाच पाहिजे. पण त्याची अरेंजमेंट किंवा जसं आपण केमिकल नेम लिहितोय त्यावेळेस ते कसं असलं पाहिजे त्याच्या अल्फाबेट ऑर्डर प्रमाणे आलं पाहिजे. हा त्याच्यामधला काय होता तिसरा जो महत्वाचा रूल होता त्याच्यामध्ये. ठीक आहे. देन प्रिफिक्स नंबर 4 दॅट इज द प्रिफिक्स ऑफ दॅट हेटेरोसायक्लिक कंपाऊंड. आपल्याला माहिती आहे प्रिफिक्स म्हणजे आपण काय म्हणतो रूट वर्डच्या आधी येतं. तसं इथंच आहे तुमच्या रिंग सिस्टीममध्ये कुठला नायट्रोजन प्रेझेंट आहे सॉरी नॉट नायट्रोजन पण रिंग सिस्टीममध्ये तुमच्या कुठला हेटेरो ॲटम प्रेझेंट आहे हे याच्यावर काय लक्षात येतं त्याच्यामध्ये तुमचं त्याच्यावरून त्याचं त्या कंपाऊंडचं नाव जे आहे ते स्टार्ट होतं त्याच्यामध्ये. ठीक आहे. The name of heterocyclic compound is started with which type of an heteroatom is present in your ring system. काय म्हटलेलं आहे तुमच्या हेटेरोसायक्लिक रिंग सिस्टीम मध्ये कुठल्या टाईपचा त्याच्यामध्ये हेटेरोॲटम प्रेझेंट आहे त्यावरून त्याचं नाव जे आहे त्या कंपाऊंडचं जे काही नाव आहे ते स्टार्ट होतं. AZ किंवा AZO किंवा PYR असेल तर आपण काय म्हणतो नायट्रोजन आहे. काय आहे त्याच्यामध्ये जर तुमच्या कंपाऊंडचं नवीन स्टार्ट असेल AZA किंवा AZ किंवा PYR असेल तर त्या तुमच्या ह्याच्यामध्ये कुठला हेटेरो प्रेझेंट आहे तर नायट्रोजन. सल्फर असेल तर थाय किंवा थायो थाया जे काय असेल. ऑक्सिजन असेल तर ऑक्स.
हे त्याच्यामध्ये नक्की आहे. त्याच्यामध्ये OX आहे किंवा OXO असं त्याच्यामध्ये येतो, ऑक्सा किंवा ऑक्सो और ऑक्सो. ठीक आहे. किंवा कधीकधी OXI पण येतं. ठीक आहे, रिसायकलिंग वगैरे. तर हे तुमचं काय येतं, त्या कंपाऊंडचं त्याच्यामध्ये प्रिफिक्स येत असतं. जर नायट्रोजन, सल्फर आणि ऑक्सिजन असेल. ठीक आहे. जर सफिक्स बद्दल आपण बोललेलो होतो, सफिक्स बद्दल परत एकदा आपण जस्ट डिटेल तो पॉइंट आपण त्याच्यामध्ये बघूया. सफिक्सच्या बद्दलचा सफिक्स काय सांगितलेलं आहे मागच्या वेळेस. Five membered heterocyclic compounds are generally ending with ONE as their five membered heterocyclic compound. क्या म्हटलेलं आहे, generally five membered heterocyclic compounds are ending with the ONE, and generally six membered heterocyclic compounds are ending with INE. Six-membered heterocyclic compounds are ending with the INE. कळलं? तर five-membered जनरली ONE ending होतात आणि six-membered कसे होतात तर INE. five-membered चे एक्झाम्पल काय आहेत त्याच्यामध्ये, अझोल, हे पायरिडीन six-membered मध्ये. ठीक आहे, हे पायरिडीन हे अझोल आहे. इथं जर आपण बघितलं तर ONE आणि INE असं त्याच्यामध्ये दिसतंय. आता फाइव मेंबर साठी थोडेसे अजून एक दोन थोडेसे मॉडिफिकेशन रूल्स मध्ये. फाइव मेंबर हेटेरोसायक्लिक कंपाऊंड जे आहे ONE एंडिंग होतं, ते कधी होतं, ज्यावेळेस ते पूर्णपणे अनसॅच्युरेटेड असतं. आता लास्ट लेक्चरला किंवा त्याच्या आधीच्या लेक्चरला किंवा पहिल्या दोन लेक्चर्स मध्ये या वर्डचं पूर्ण डिटेल एक्सप्लेनेशन सांगितलेलं आहे. अनसॅच्युरेटेड कंपाऊंड आणि सॅच्युरेटेड कंपाऊंड. ज्या कंपाऊंडच्या कार्बन कार्बन मध्ये आणि कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड असेल तर त्याला आपण काय म्हणतो, अनसॅच्युरेटेड असं म्हणतो. आणि ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे त्याला आपण काय म्हणतो, सॅच्युरेटेड कंपाऊंड असं म्हणतो. ठीक आहे. तर हे फाइव मेंबर्ड आहे, अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स आहेत. काय फाइव मेंबर्ड आणि हे काय त्याच्यामध्ये अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स असतात. त्याचं एंडिंग कसं होतं, ONE. इफ आता इथं परत लिहितोय वर्डिंग्स मध्ये, इफ वन बॉन्ड इज सॅच्युरेटेड and another is unsaturated. Okay. In that condition, then ends with I and E. त्याच्या एंडिंग होते I and E ने एंडिंग होतं त्याच्यामध्ये. ठीक आहे. काय म्हटलेलं आहे, एक बॉन्ड जर सॅच्युरेट असेल म्हणजे काय, सॅच्युरेट म्हणजे काय, कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड किंवा कार्बन आणि हेटेरोएटम मध्ये. आणि हा अनसॅच्युरेटेड म्हणजे काय, कार्बन कार्बन मधला डबल किंवा कार्बन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड. जनरली हेटेरोसायक्लिक कंपाऊंड मध्ये ट्रिपल बॉन्ड येत नाही, त्याच्यामध्ये आपण डबल बॉन्ड करतो. आता तुम्ही म्हणाल सर आता हे सिक्स मेंबर्ड आपण INE ने एंडिंग होते, मग आता इथं फाइव मेंबर असेल तर पण INE एंडिंग होणार, परत कन्फ्युजन क्रिएट करताय. याच्यासाठी अजून एक थोडासा एक आयडिया किंवा क्लू आहे. ज्या वेळेस फाइव मेंबर्ड कंपाऊंड असेल, ज्यास मी काय म्हटलेलं आहे, फाइव मेंबर्ड कंपाऊंड असेल आणि ते जर INE एंडिंग होत असेल तर ते INE एंडिंग होताना त्याच्या आधी एक नंबर येतो, प्रिफिक्सच्या आधी नंबर येतो. म्हणजे काय, 2 डॅश ऑक्सॅझोलिन. इथं बघा हे INE एंडिंग झालेलं आहे. दुसरं एक्झाम्पल
समजा त्यानंतर 3 डॅश ऑक्सॅझोलिन आहे एंडिंग. याचं स्ट्रक्चर बघा कसं आहे, ऑक्सॅझोलिन ऑक्सा आणि अझोलिन असं त्याच्यामध्ये आहे. ऑक्सा आणि अझो, ऑक्सा आणि अझो. ऑक्सा म्हणजे ऑक्सिजन नाही, अझो म्हणजे परत त्याला नायट्रोजन. त्याच्यामध्ये 2 हेटेरोसायक्लिक दिसतील. बरोबर आहे. लक्षात आलं. 2 डॅश ऑक्सिजन आलेलं आहे. काय म्हणलेलं आहे 2 डॅश म्हणजे त्याला नंबरिंग दिलं 1 2 3 4 आणि 5. समजलं. त्याला जर आपण नंबरिंग दिलं ते कसं होतं त्याच्यामध्ये, तर त्याला काय म्हणतो आपण त्याच्यामध्ये 2 पासून हा डबल बॉन्ड चालू होतो आणि 3 ला काय होतो तो एंड होतो. त्यामुळे ते काय झालेलं आहे 2 ऑक्सिजन. 3 ऑक्सिजन कसं येणार याच्यामधलं, काय झालेलं आहे 3 ऑक्साइड. हे तुमचं काय झालेलं आहे 3 ऑक्साझोलिन झालेलं आहे. चला हे 2 ऑक्साझोलिन ते 3 ऑक्साइड. याच्यामध्ये पहिलं 3 पासून डबल बॉन्ड स्टार्ट होतात, एंडिंग दिलं होतं तर 4 नंबर. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये 2 पॉसिबिलिटीज त्याच्यामध्ये लावू शकता. ज्यावेळेस तुम्हाला असं विचारलं जातं ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ फॉलोइंग कंपाऊंड्स, असं तुमचा ज्यावेळेस तुमच्या बोर्ड एक्झामिनेशन मध्ये किंवा तुमच्या रेग्युलर सेशनल एक्झामिनेशन मध्ये क्वेश्चन ज्यावेळेस विचारला जाईल त्यावेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये काय करायला लागणार आहे, त्याच्यामध्ये ह्या दोन्ही पॉसिबिलिटी वापरून पाहिजे. समजा आयनिन असेल, दोन्हीचं कंपाऊंड बघायचं, कुठल्या एंडिंग होते, सफिक्स बघायचं. पहिल्यांदा आयनिन असेल तर 2 पॉसिबिलिटीज येणार आहेत. एक म्हणजे 6 मेंबर हेटेरोसायक्लिक कंपाऊंड पण असू शकते आणि दुसरी पॉसिबिलिटी काय आहे त्याच्यामध्ये 5 मेंबर हेटेरोसायक्लिक कंपाऊंड contains one unsaturated bond and another is a saturated bond. मग त्या कंडिशन मध्ये आपल्याला आयडिया क्लू काय सांगितलं दुसरा त्याच्यामध्ये, जर 5 मेंबर असेल आणि तिसरं आयएन एंडिंग होत असेल आयएन ई न, तर काय सांगायचं त्याच्यामध्ये किंवा काय करू शकता तुम्ही, त्याच्या आधी सुरुवातीला नंबर आहे का त्याच्यामध्ये, नंबर 2 3 आणि 4 याच्याशिवाय 1 येत नाही किंवा 5 येणार नाही त्याच्यामध्ये. लक्षात आहे 2 3 4 हे त्याच्यामध्ये आहे का हे बघायचं. लक्षात आलं. हा काय आहे तुमच्या याच्यामधला सेकंड रूल आहे. ठीक आहे. सो थोडंसं मी इरेज करतो, हा पॉइंट तुला देतो. नेक्स्ट पॉइंट, इफ ring system is fully saturated, ring system जर पूर्ण सॅच्युरेटेड असेल, फुल्ली सॅच्युरेटेड असेल, जे पूर्ण सॅच्युरेटेड असेल, then ends with RDRNE. कशाने एंडिंग होती तर त्याच्यामध्ये RDRNE. एक एक्झाम्पल घेऊया आपण आता. पूर्ण सॅच्युरेटेड असेल तर ठीक आहे, एक्झाम्पल आहे पूर्ण सॅच्युरेटेड. कुठल्या प्रकारचा सॅच्युरेटेड म्हणजे काय सांगितलेलं आहे, कोणत्याही प्रकारचा कार्बन मध्ये there is a presence of an only carbon or carbon heteroatom single bond त्याच्यामध्ये. त्यामुळे हे ऑक्सिजन आणि इथे नायट्रोजनची व्हॅलेन्सी 3 असते, कार्बन व्हॅलेन्सी सांगितलेली आहे. त्यामुळे इथे हाय बॉन्ड इकडे गेला, शेअरिंग मध्ये आला कार्बन बरोबर, हाय शेअरिंग मध्ये आला, हा हायड्रोजन बरोबर सांगितलेला आहे. त्याचं नाव आहे कंपाऊंडचं ऑक्सॅझोलिन डी. ठीक आहे. ऑक्सॅझोलिन डी. तर हे 5 मेंबरच्या बाबतीत 2 एक्स्ट्रा त्याच्यामध्ये तुम्हाला रूल्स लक्षात ठेवावे लागतील. जनरली 5 मेंबर हेटेरोसायक्लिक कंपाऊंड एंडिंग विथ द OAL, ओके, आणि 6 मेंबर हेटेरोसायक्लिक कंपाऊंड आर एंडिंग विथ द IN. 5 मेंबर 2 आहेत म्हणजे काय, जर एक बॉन्ड सॅच्युरेटेड असेल आणि दुसरा अनसॅच्युरेटेड असेल तर त्याच्यासाठी नंबर त्याचा जो एंडिंग आहे ते IN होतं, पण त्याच्यामध्ये आपल्याला काय होतं, त्याच्यामध्ये त्या कंपाऊंडचं नाव जे आहे ते कसं स्टार्ट होतं त्याच्यामध्ये, तर इट स्टार्ट्स विथ द नंबर्स 2 3 आणि 4. हे 3च नंबर येतात, याच्यापेक्षा वेगळा नंबर येत नाही. काय तुम्हाला दाखवलेलं त्याच्यामध्ये ब्लॅक बोर्डवरती. आणि
नंतर आहे नेक्स्ट रूल, जर पूर्ण रिंग सिस्टीम सॅच्युरेट असेल म्हणजे कार्बन कार्बन मध्ये किंवा कार्बन हायड्रोजन मध्ये कुठल्याही प्रकार त्याच्यामध्ये डबल बॉन्ड नसेल तर ते कशाने एंडिंग होतं, IDRNE ने एंडिंग होतं, IDRNE ने त्याच्यामध्ये एंडिंग होतं, IDRNE oxazolidine. Then rules for the suffix 5-membered heterocyclic compounds are ending with the OAE and 6-membered heterocyclic compounds are ending with the RNE. ठीक है, OAE आणि INE. 5-membered heterocyclic compounds च्या मध्ये नेक्स्ट रूल काय सांगितलं आहे, if one bond is saturated and another is unsaturated, at that condition in 5-membered heterocyclic compound the compound's name ends with INE. INE ने त्याच्यामध्ये एंडिंग होतं, but starts with, तो बार तुम्ही तुमच्या लक्षात येईल, but starts with number. नंबर म्हणजे काय होतं, नाव जे आहे ते स्टार्ट होतं, मग ते सांगितल्याप्रमाणे. If its ring is fully saturated, then it is ends with the IDRNE. कशाने एंडिंग होतं तर ते IDRNE त्याच्यामध्ये एंडिंग होतं. लक्षात आलं? सो हे तुमचं काय झालं त्याच्यामध्ये पूर्णपणे नॉमेनक्लेचरचा सफिक्सच्या बद्दलचा जो रूल आहे तो त्याच्यामध्ये बघितलेला आहे. देन पुढचा जो त्याच्याबद्दलचा रूल आहे, आता हे सगळं आपण एक हेटेरोसायक्लिक किंवा एक हेटेरो कंपाऊंड असतील तर बघितलेलं आहे. ठीक आहे, समजा जर एखाद्या रिंग सिस्टीम मध्ये जर एकापेक्षा जास्त हेटेरो ॲटम प्रेझेंट असेल तर त्याच्यासाठी काय, ठीक आहे, रूल फॉर मोर दॅन वन हेटेरो ॲटम. ठीक आहे, एकापेक्षा असेल तर मगाच एक्झाम्पल ऑक्साझोल आपण मगाचपासून बघतोय, तुम्ही फॅमिलीयर आहात त्या एक्झाम्पलचे, तर मगाचपासून किंवा कालपासून आपण बघितलं ऑक्साझोल. ठीक आहे, इफ in the heterocyclic ring system the ring system contains more than one heteroatom, then each heteroatom should be a least possible number. पहिला रूल काय सांगितलेला आहे, जर एखाद्या रिंग सिस्टीम मध्ये एकापेक्षा जास्त एखाद्या हेटेरोसायक्लिक रिंग सिस्टीम मध्ये एकापेक्षा जास्त हेटेरोएटम्स असतील तर त्या हेटेरोएटमचं नंबरिंग जे आहे तर ते कसं असलं पाहिजे, प्रत्येक हेटेरोएटमला नंबरिंग कसं आलं पाहिजे, त्याच्यामध्ये हे नंबरिंग जे आहे तर ते कसं असलं पाहिजे, कमीत कमी असलं पाहिजे. ईच हेटेरोसायक्लिक compound per heteroatom should be a possible number, should be a least possible number. आता हे आपण अँटी क्लॉकवाइज दिलेलं आहे. ठीक आहे, जर क्लॉकवाइज दिलं तर या पद्धतीने दिलं तर काय होणार आहे, त्याचं नंबरिंग पाच लिहिलं तर 1 2 3 4 आणि 5. अँटी क्लॉकवाइज दिलं तर 3 नंबर येतोय नायट्रोजनला, जर क्लॉकवाइज दिलं तर 4 नंबर येतोय. म्हणजे कुठला सॅटिस्फाय होणार आपल्याला त्याच्यामध्ये रूल काय सांगतोय आपल्याला, जर एखाद्या रिंग सिस्टीम मध्ये एकापेक्षा जास्त हेटेरोएटम असतील तर प्रत्येक हेटेरोएटमचा शक्यतो काय आला पाहिजे, कमीत कमी होऊन राहील. त्या पद्धतीनं अँटी क्लॉकवाइज जे आहे ते आपलं दिलेलं नंबरिंग आहे बरोबर आहे. सेकंड, ठीक आहे, त्या पद्धतीनं हे नंबरिंग आहे. लक्षात आहे, हे त्याच्यामधलं नंबरिंग आहे. देन आता एखाद्या एकापेक्षा जास्त हेटेरोएटम एखाद्या रिंग सिस्टीम मध्ये, देन अरेंजमेंट ऑफ एन हेटेरोएटम. अरेंजमेंट ऑफ एन हेटेरोएटम म्हणजे याचा हा रूल काय सांगितलेला आहे त्याच्यामधला, तर एखाद्या रिंग सिस्टीम मध्ये एकापेक्षा जास्त हेटेरोएटम्स आहेत त्याच्यामध्ये, बरोबर आहे. तर मी नंबरिंग देताना ऑक्सिजन पासून दिलेला आहे, मग नायट्रोजन पासून का दिलेलं नाहीये,
नायट्रोजन पासून जर दिलं समजा इथून जातं तर एक ऑक्सिजनला 3 नंबर येऊ शकतं क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये. मग ऑक्सिजनला मी काय नंबर दिलेला आहे फर्स्ट, तर रूल असं सांगतो इन केस ऑफ अन मोर दॅन वन हेटेरो ॲटम इन टू द रिंग सिस्टीम देन नंबरिंग द ऑर्डर ऑफ नंबरिंग ॲज फॉलो. ऑक्सिजनला आपण 1 नंबर देणार, सल्फरला आपण 2 नंबर देणार, नायट्रोजनला आपण काय करणार आहोत 3 नंबर त्याच्यामध्ये देणार आहोत. SN आता हे लक्षात राहायला पाहिजे आहे म्हणजे काय, ऑक्सिजनला 1 नंबर द्यायचा आहे, नायट्रोजनला त्याच्यामध्ये द्यायचा आहे. आता फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन सल्फर असतील तर काही प्रॉब्लेम नाही, ऑक्सिजन 1 सल्फर 2. जर सल्फर नायट्रोजन असेल तर काय होणार त्याच्यामध्ये 1 नंबर सल्फरला येणार त्याच्यामध्ये. का तर ऑक्सिजन स्किप झालेला आहे याच्यातून, ऑक्सिजन इथे नाही आहे, सल्फरच प्रेझेंट आहे फक्त, तर त्या कंडिशनमध्ये काय येणार आहे सल्फरला 1 नंबर येणार आणि नायट्रोजन काय ऑब्व्हियसली काय येणार आहे 2 नंबरला येणार. जर सल्फर नसेल, ऑक्सिजन आणि नायट्रोजन असेल तर ऑक्सिजन 1, नायट्रोजन काय असणार त्याच्यामध्ये 2 असणार आहे. लक्षात आलं. तर या म्हणजे जसा तुमचा असेल ही ऑर्डर फॉलो करायची. आता हे लक्षात कसं ठेवणार, हे लक्षात आलं पाहिजे ही ऑर्डर. तर एक सिंपल तुम्ही लक्षात ठेवू शकताय, म्हणजे एक बोर्डिंग असा आहे O फॉर ऑक्सिजन, साइन S फॉर सल्फर, नमा N फॉर नायट्रोजन. ओम साइन नमा म्हणजे काय ओम साइन नमा. हे सेंटेन्स लक्षात ठेवा, त्याच्याप्रमाणे हा ऑर्डर लक्षात ठेवा. जर नुसतंच सेंटेन्स लक्षात ठेवणार ऑर्डर काय, O म्हणजे काय, सल्फर S म्हणजे काय, N म्हणजे काय असं काय नको. बेसिकली हे फक्त आपल्या अंडरस्टँडिंगसाठी आहे. का तर बऱ्याचदा याच्यामध्ये कन्फ्युजन होती की नंबरिंग कसं द्यायचं किंवा कुठल्याला पहिला प्रेफरन्स द्यायचा. तर त्या कंडिशन मध्ये ओम साइन नमा असं लक्षात ठेवा. O फॉर ऑक्सिजन नंबर 1, S फॉर सल्फर नंबर 2, नायट्रोजन फॉर नंबर 3. ओम साइन नमा हे सेंटेन्स लक्षात आलं. सो दिस इज द जे ऑर्डर आहे त्याच्यामध्ये. तर हे नंबरिंग आहे, ऑर्डर आहे त्याच्यामध्ये. आणि अजून एक म्हणजे त्याच्यामधला रूल आहे की बाबा आपण मगाशी म्हटलं की कालपासून बघतोय की बाबा हेट्राटोपासून नंबरिंग स्टार्ट झालं पाहिजे आहे किंवा बाकीच्या गोष्टी आहेत. तर आता थोडेसे एक्सेप्शन्स आहेत. जे काय सम एक्सेप्शन्स आर देअर फॉर दीज अबाउट ऑल द रूल्स. म्हणजे काय आहे त्याला थोडेसे काय आहे काही अपवाद आहेत आपण असं म्हणूया कशाला या सगळ्या रूल्सना. फॉर एक्झाम्पल आता एक मी इथं स्ट्रक्चर ड्रॉ करतोय. ठीक आहे, याचं नाव आहे या कंपाऊंडचं, मे बी तुम्हाला झालं असेल नसेल, याचं नाव आहे फिनोलिन. हे ट्राय व्हायला लॅमिंग सिस्टीम आहे. जर तुम्ही व्हिडिओ जर प्रॉपर बघितला असाल आणि जर तुम्हाला माहिती असेल किंवा तुम्ही जर त्याचा पूर्णपणे अभ्यास केला असाल, ते जर लिहिला असेल, नोट्स काढले असतील, तर आपण बघितलेलं होतं की फर्स्ट ज्यावेळेस मी आयुर्वेदिक नॉमेनक्लेचर सिस्टीम शिकवत होतो त्यावेळेस हे सांगितलेलं होतं ट्राय व्हायला लॅमिंग सिस्टीम. त्याच्यामध्ये काय असतं तर तो कंपाऊंड आपल्याला कशापासून भेटतो किंवा त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे एखादं कंपाऊंड म्हणजे सेकंडरी मेटाबॉलाइट्स आपण त्याला असं म्हणतो किंवा त्याचा यूज काय याच्यावरून ते नेमिंग सिस्टीम. तर हे त्याच्यामध्ये क्विनोलिन नावाचं कंपाऊंड प्रेझेंट होतं ज्यावेळेस तो मिळाला त्यावेळेस, त्यामुळे याला काय म्हणतात क्विनोलिन. ठीक आहे, बेसिकली हे 2 रिंग सिस्टीमचं फ्युजन आहे. त्या कुठल्या रिंग सिस्टीम आहे ते मी ते ड्रॉ करतो. ही तुमची काय आहे जी आपल्याला सगळ्यांना माहित आहे अशी कुठली आहे ती बेन्झीन रिंग सिस्टीम आहे. ओके, आणि ही तुमची कुठली आहे दुसरी जी आपण एक्झाम्पल बघतोय काय ड्रॉ करतोय 6 मेंबर हेटेरोसायक्लिक कंपाऊंड मध्ये, ती आहे पायरिडीन मॉलिक्यूल. कुठली आहे त्याच्यामध्ये पायरिडीन मॉलिक्यूल. ह्या दोघांचं काय तर ते फ्युजन आहे. ते काय फ्युजन म्हणजे काय एकमेकाला ते चिकटले गेले किंवा एकत्र आलेले आहेत. किती नंबर पोझिशनला आलेले आहेत तर ह्याच्या 2 आणि 3 नंबर आहे. याच्या म्हणजे कुणाच्या बेन्झीनच्या. सो इट इज 2,
बेन्झो पायरिडीन. केमिकल नाव काय आहे जनरली 2,3-बेन्झो पायरिडीन. 2,3-बेन्झो पायरिडीन असं नाव आहे. लक्षात आहे फ्युजन आहे पण असं म्हणताना कोण म्हणत नाही ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ 2,3-बेन्झो पायरिडीन. आपण म्हणताना किंवा तुम्ही पण उद्या ह्या गोष्टी सगळ्या शिकल्यानंतर बऱ्यापैकी तुम्हाला ह्या गोष्टी आल्यानंतर तुम्ही काय म्हणणार आहे क्विनोलिनच म्हणणार आहात. 2,3-बेन्झो पायरिडीन कोणी सुद्धा म्हणणार नाही. सो हे कसंच नाव आलेलं आहे. यातलं दुसरं एक्झाम्पल एक आहे आयसोक्विनोलिनचं. आपलं नंबरिंग कसं सांगितलेलं आहे. इट इज अ स्टार्टेड विथ अन हेटेरोएटम आहे बरोबर आहे. पण या कंडिशन मध्ये नंबरिंग जे आहे ते हेटेरोएटम पासून चालू होत नाही. ते किती नंबर पासून चालू होतं त्याला हेटेरोएटमला काय होतो 2 नंबर येतो. तर हा त्याला अपवाद आहे. काय अपवाद आहे तर नंबरिंग डझंट स्टार्टेड विथ हेटेरोएटम. ठीक आहे. नंबरिंग डज नॉट स्टार्टेड विथ अन हेटेरोएटम. एक्झाम्पल काय आहे त्याच्यामध्ये आयसोक्विनोलिन. काय आहे त्याच्यामध्ये आयसोक्विनोलिन हे एक एक्झाम्पल आहे. अजून एक आहे त्याच्यामध्ये त्याला अजून एक त्याच्यामध्ये एक्सेप्टेशन्स आहे. तर ते कुठलं एक्झाम्पल आहे तर आपलं प्युरिन हे एक्झाम्पल आहे. ठीक आहे. आपण म्हणतो की आपले जेवढे काही सबस्ट्रेट अटॅच आहेत किंवा एखाद्या रिंग सिस्टम नॉट सबस्ट्रेट एखाद्या रिंग सिस्टम मध्ये जे काही आपले हायड्रोजन नायट्रोजन ॲटम सॉरी जे काही हेटेरोएटम आहे त्या प्रत्येकाला काय यायला पाहिजे आहे कमीत कमी नंबर यायला पाहिजे. या कंडिशन मध्ये कमीत कमी नंबर येत नाहीये. हा जास्त नंबर जातोय इथे बघा. तर नायट्रोजन अगदी शेवटचा नंबर जातोय. ठीक आहे 7 नंबर. याच्यामधला अजून एक रूल सांगायचा राहून गेला तर एखाद्या रिंग सिस्टम मध्ये दोन एकाच टाइपचे हेटेरोएटम असतील. इफ रिंग सिस्टम कंटेन्स the same 2 heteroatoms then saturated heteroatom preference will be the first. म्हणजे काय सांगितलेलं आहे जर एखाद्या रिंग सिस्टम मध्ये दोन एकाच प्रकारचे जर त्याच्यामध्ये हेटेरोएटम असतील तर अशा कंडिशन मध्ये नंबरिंग जे आहे तर ते सॅच्युरेटेड हेटेरोएटम पासून स्टार्ट करतात. इथं बघू शकतो आपण या कंपाऊंडचं नाव आहे इमिडॅझोल. ठीक आहे. इमिडाझोल ठीक आहे. काय सांगितलेलं आहे हा रूल काय आहे. In case of an heterocyclic compound, it contains the same heteroatom. At that condition, the number starts with the saturated heterocompounds. कशापासून नंबरिंग स्टार्ट करणार आहोत आपण त्या कंडिशन मध्ये सॅच्युरेटेड हेटेरोकंपाउंड पासून नंबरिंग जे आहे ते स्टार्ट करणार. So these are the rules and these are the some acceptations for that heterocyclic rules. म्हणजे हे आपण काय बघितले आता रूल्स बघितलेले आहेत. त्याच्याबरोबरच आपण दुसरं काय बघितलेलं आहे काय काय त्याला अपवाद पण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेले आहेत की बाबा त्या रूल्स पासून त्याला काहीतरी दुसरा काहीतरी रूल अप्लाय होतो किंवा जे काही रूल सांगितलेले आहेत तो प्रत्येक रूल त्याला अप्लाय होत नाहीये असे ठराविक एक्झाम्पल आहेत. आता याच्यानंतर आपण ज्या वेळेस पुढच्या लेक्चरमध्ये आपण हेटेरोसायक्लिक रिंग सिस्टीमचे आपण जे काही बघणार आहोत कसे ड्रॉ करायचे कधी कुठले कुठले आहेत जवळजवळ तुम्हाला एक 45 ते 50च्या आसपास तुम्हाला हेटेरोसायक्लिक रिंग सिस्टीम्स आहेत. त्या हेटेरोसायक्लिक रिंग सिस्टीम म्हणजे तुम्हाला ड्रॉ करावे लागतात एक्झाममध्ये विचारले जातात ते कशा ड्रॉ करायचे त्याचं आपण एक डेमॉन्स्ट्रेशन किंवा मी स्वतः तुम्हाला ड्रॉ करून दाखवणार आहे ते तुमच्याशी नंतर शेअर पण करणार आहे ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये पण ड्रॉ करून घ्यायच्या फर्स्ट पेजला ज्यावेळेस म्हणजे हे सगळं एक्सप्लेनेशन लिहून झालं त्याच्यानंतर येणार तर हे कसे ड्रॉ करायचे ह्याच्याबद्दलचं एक्सप्लेनेशन त्यावेळेस आपल्याला अजून थोडंसं ह्याच्यामधले जे काही प्रॉब्लेम्स आहेत या म्हणजे प्रॉब्लेम्स इन तसंच एक्सेप्टेशन्स जे काय आहेत ह्याच्यामधल्या तर ते आपल्याला म्हणजे काय काय गोष्टी काय ह्या रूल्सला बायफर्केट करतात म्हणजे ज्या पद्धतीने रूल सांगितले त्या पद्धतीने ते
त्याच्यामध्ये अप्लाय होत नाही हे आपण त्याच्यामध्ये पुढच्या लेक्चरला जे आहे, नेक्स्ट लेक्चर आपलं जे आहे उद्याचं लेक्चर, त्याच्यामध्ये आपण ते बघणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये. सो होप सो यू आर अंडरस्टँडिंग ऑल दीज rules and some numbering rules of an heterocyclic compounds containing one heteroatom as well as containing the two heteroatom. म्हणजे तुम्हाला हे सगळ्या गोष्टी समजल्या असतील. आय थिंक तुम्हाला याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट नसेल असं मी कन्सिडर करतो. आणि जरी असेल तर यू कॅन डायरेक्टली आस्क मी थ्रू द social media like WhatsApp. You can directly call me if you have any doubts or you can doesn't understand any concept or any point regarding the rules of that heterocyclic compound. तुम्ही डायरेक्टली विचारू शकता किंवा आपल्या व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे ज्यावेळेस आपण लिंक बघतो त्यावेळेस जर काही प्रॉब्लेम असेल त्यावेळेस जरी विचारलं तरी चालेल. आपण त्यावेळेस तुमचा डाऊट जो काय असेल तो आपण त्याच्यामध्ये क्लिअर करू शकतोय. म्हणजे डाऊट्स घेऊन तुम्ही ॲज इट इज कॅरी फॉरवर्ड होऊ नका. बिकॉज हे जर बेसिक गोष्टी जर तुमच्या क्लिअर झाल्या तर नेक्स्ट तुम्हाला त्याच्यामध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे. होप सो ऑल ऑफ यू कॅन go through this video and if any doubt you can directly ask me. Thank you so much for the patient listening. Thank you.